विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वामध्ये हिंगोली शहराचं वैभव असलेल्या जलेश्वर तलावाचं सुशोभीकरणाचं काम सुरू आहे आणि हेच काम सुरू असताना त्या जलेश्वर तलावा परिसरातील पिचिंग जे आहे ते काही ठिकाणी कोसळलेली आहे आणि काही ठिकाणी पिचिंगला तडे गेलेले आहेत। यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे। खरं तर साहेब त्या पिचिंगला तडे गेलेले आहेत, व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत, नेमका काय प्रकार आहे सगळा? हिंगोली शहरातील आपल्या सगळ्यांचं दैवत, आपल्या सगळ्यांचा अभिमान असलेला जलेश्वर तलाव, जिथं महादेवाचं एक सुंदर मंदिर पुरातन काळापासून आहे आणि मोठा तलावसुद्धा तिथं आहे, त्या तलावाचं सुशोभीकरणाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। त्या तलावातला जवळपास 2 लाख टिप्पर गाळ आम्ही काढला। त्याचबरोबर पूर्ण 48 एकरावर गजाची रेलिंग, दगडी भिंत तयार करून आम्ही पूर्ण केलेली आहे। त्याचबरोबर पाथवे हा सुद्धा आम्ही 15 फुटाचा पाथवे तिथं निर्माण केला आहे। त्याच्यासाठी लागणारं ही जी कॉन्क्रीट आहे, जे काय आमची फरशी आहे, त्याची सुद्धा मान्यता आता आम्ही कलेक्टरकडून मिळवली आहे, DPDCतून। त्याचबरोबर भोवतालचा पूर्ण लाईटाची व्यवस्था सुद्धा आम्ही जवळपास 2 कोटी रुपये खर्च करून मोठी अत्यंत सुसज्ज अशी लाईटची व्यवस्था केलेली आहे। या आठवड्यात ते लाईट लागतील। आणि राहिला आपण आता जो प्रश्न विचारला की पिचिंगच्या संदर्भात, काही जाग्यावर निश्चित रूपानं पिचिंग ही घसरली, त्याचं काम पुन्हा चालू आहे। मी या आपल्या जिल्ह्याचे जलसंपदाचे इंजिनियर कांबळे साहेब यांना आम्ही परवा तलावावर नेलं होतं आणि त्यांना तिथलं सगळं दाखवलं, तर ते म्हणले 1 वर्ष हे असं पडत राहणार, काही जागेवर जिथं जमीन फुगली तिथं निश्चित रूपानं दगड निसटणार असं त्यांनी आम्हाला सांगितलं। आणि ते काय आपल्याला रोलिंग करता येत नाही, उताराचा भाग असल्यामुळं, त्यामुळं जे दाबता येईल ते जेसीबीने दाबल्या जातंय, म्हणून पाणी आता भरल्यावर आपोआपच दगड दबणार आहेत आणि नंतर तो जी काय नुकसान झालेलं आहे ते गुत्तेदार त्याचं दुरुस्ती चालू आहे त्याची करणं। आणि हे काय आम्ही ताब्यात नगर परिषदनं घेतलं नाही किंवा तहसीलनं घेतलं नाही, हे जवळपास 1 वर्ष त्याची मुदत असते। त्या वर्षभरात काही नाही झालं तरच ती ताब्यात नगर परिषद घेत असते, म्हणून त्याची चिंता कोणी आपल्या नागरिक बांधवांनी करू नये। अत्यंत सुसज्ज आणि इमानदारीनं काम करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे। मात्र निकृष्ट दर्जाचं काम होत असल्याचं सोशल मीडियावरती व्हिडिओ फिरतायत साहेब, यावर काय सोशल मीडिया धारकांना आपलं उत्तर असतं? काही लोकांना किती चांगलं काम असलं तरी ते चांगलं वाटत नाही आणि ज्यांना काही कळत नाही त्यांच्याबद्दल बोलणं काही उचित नाही। एखादं जर रेलिंगच घसरली असती आमची, दगडान बांधलेले, पुन्हा गजाची फेन्सिंग, तर तुम्हाला बोलता आलं असतं, पण ही दगडाचं पिचिंग आहे, ही पिचिंग आदर ठेवलेली आहे, ती पहिल्या पैशात घसरणार पहिल्या वर्षात। पिचिंग घसरली, पिचिंग कोसळली हे खरं आहे सगळं? 100%। काही जागेवर कोसळली, थोड्याफार 20-25 फूट रुंदीची घसरलेली आहे। एकूण किती कोटीचा प्रोजेक्ट आहे आणि आता कुठल्या टप्प्यात काम आहे साहेब नेमकं? आमचा हा प्रोजेक्ट आहे 40 कोटीचा, त्यामधून जवळपास 15-20 कोटी रुपये खर्च आम्ही केलेले आहेत आणि काही कामं रडारवर आहेत, त्याच्या वर्क ऑर्डरच्या याच्यावर आहेत, ते बी आम्ही दिवाळीच्या पर्यंत हे पूर्ण काम करणार आहे। निश्चितच हे होते हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे, जे उर्वरित कामं आहेत ते दिवाळीपर्यंत करणार आहोत। जवळपास 40 कोटी रुपयाचं बजेट या तलावासाठी आहे आणि काम जे आहे ते अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं काम होत असल्याची प्रतिक्रिया आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।